मंडळी हा व्हिडिओ पहा आणि या ऑटोवाल्या भाऊनी या कस्टमरला 100 रुपयाच्या जागी 300 रुपये सांगितले आणि मग जे काही झालं ते तुम्ही या व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये जर समजलं असेल ना तर कमेंट करून एक नक्की सांगा बरं. अय स्टेशनला चलशील का? नाही तिकडे नाही जाणार. अरे चल ना, काय प्रॉब्लेम आहे? 300 लागतील. क्या बोले 150 घेते तू 300 कसं काय घेऊ लागला? मग जा ना कॅबनी. नाही घेऊन जायचं सांग ना, एवढे नखरे काय करू लागला? एक्सक्यूज मी दादा, स्टेशनला चलशाल का? हो बसा ना मॅडम. किती होतील? 100 रुपये मॅडम स्टेशन. होय, तिच्याकडून 100 घेतले आणि माझ्याकडून 300. पोरींना कोण पलटी मारतो का? पलटी नाही मारली, स्टेशनचे 100च होतं. मला तर 300 म्हटलं ना तू. मॅडम याने मला 300 रुपये म्हटले आणि तुम्हाला 100 रुपयात घेऊन जाऊ लागला. भैया स्टेशनचे ते 100 होतं, तुम्ही 300 का सांगितले यांना? मॅडम स्टेशनचे 100च होतात पण यांच्यासाठी 300. खरं की साला मुलांना जास्त मुलींना कमी सांगतो. मुलींना बघत असतील ना आरशातून. तू जाण्यासाठी काय विचारलं मला? हेच म्हटलं की स्टेशनला चलशील का? नाही. तू काय म्हटला? अय स्टेशनला चलशील का? आणि मॅडम काय म्हणाला? दादा तुम्ही स्टेशनला चलणार का? हे अय ना, हे त्याला जाऊन बोल जो तुझी गुलामी करतो. ही रिक्षा आहे ना, ही माझ्या मेहनतीने घेतली. मी माझं मेहनतीचं कमवतो आणि इमानदारीचं काम. मी इज्जतीने काम करतो आणि जो माझी इज्जत करतो मी त्याच्यासाठी काम करतो. जाऊन दुसरी मंडळी ऑटो. तुम्हाला समजलं का? या ऑटोवाल्या भाऊनी या कस्टमरला 100 रुपयाच्या जागी 300 रुपये का सांगितले? मंडळी समजलं असेल ना तर व्हिडिओमध्ये नक्की सांगा, आपल्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. मंडळी इज्जत, आपली स्वतःची इज्जत, कोणी असो, तो लहान मोठा गरीब श्रीमंत रिक्षेवाला ऑटोवाला कोणी असो, प्रत्येकाला इज्जत असते आणि कोणाला इज्जत द्यायची असते. लक्षात असू दे, तो पैसेवाला असो या नसो, आणि प्रत्येकाला इज्जत द्या मंडळी. म्हणून त्या ऑटोवाल्या भाऊनी असं केलं.